बालविवाह निर्मूलनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं आवाहन. बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकानं प्रशासनास सहकार्य करणं अत्यावश्यक आहे. अशा घटना दिसताच 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा माहिती बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी यांच्यासह ठाणे MSVT सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार तसंच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि 1ली ते 4थी तेथील विद्यार्थिनी आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. या चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवत जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. परिसरात कुठेही बालविवाह संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधून माहिती द्यावी. पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल. तसंच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वयानं आणि 2 पावलं पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बालविवाह निर्मूलन मोहिमेला बळ द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सर्वांनी आता ठरवूया, बालविवाह हरवूया अशा घोषणा देत बालविवाह विरोधी लढ्यासाठी सामूहिक शपथ दृढ संकल्प व्यक्त केला. तसंच स्वाक्षरी अभियानातील फलकावर स्वाक्षऱ्या करून बालविवाह मुक्त भारत अभियानातील सहभागही नोंदवला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली. तर दुसरीकडे नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्याच पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. त्यात मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेत. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मागे हटायचं नाही अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा द्वंद्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 125 जागा मागण्यासह इतरही व्यूहरचनेवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत स्वीय सचिव, सुरक्षा रक्षकांना मज्जाव करण्यात आला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आलाय. याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. 8 ते रात्री 9:15 तब्बल सव्वा तास ही बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माघार नाही अशी ठोस भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसंच उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवर शिंदे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सोबतच आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं, मागील महायुती सरकारच्या काळात केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, जनसंपर्क वाढवा अशा सूचनाही आमदारांना केल्या आहेत. या बैठकीत आमदारांसोबत गेलेल्या स्वीय सचिवासह सर्वांनाच बैठकीच्या बाहेरच अडवण्यात आलं. निवडणूक उमेदवारीचं समीकरण मागील काही दिवसांमध्ये भाजपनं शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आपल्याकडे खेचले होते. खुद्द एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपनं जोरदार धक्का दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेतही भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजप प्रवेशावर निर्बंध लावलेत. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात महायुतीतील पक्षांवर आरोप करू नयेत अशा सूचना दिल्याची माहितीही पुढे आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जुन्या वैमनस्यातून तिघांवर 10 जणांचा जीवघेणा हल्ला, अभिजित पाटीलचा मृत्यू तर 2 जण जखमी. जुन्या भांडणाचा वाद चिघळत 10 जणांच्या टोळक्यानं तिघांवर चाकूसह धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात अभिजित भास्कर पाटील वय वर्ष 20 याचा मृत्यू झाला असून 2 तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह 8 जणांना अटक केली असून यामध्ये 4 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अटक आरोपींपैकी 4घांना 3 दिवसांची पोलीस कोठडी तर 4 अल्पवयींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे. घटनेचे मूळ दिवा येथील गणेशनगर परिसरात असून तक्रारदार साहिल सणस वय वर्ष 16 आणि युवराज खले हे 1 डिसेंबरच्या रात्री केस कापण्यासाठी जात असताना गणेश विद्या मंदिराजवळ वरुण प्रतीप सपकाळ ऋतिक उर्फ पंडित यांच्यासह 10 जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना अडवून मारहाण केली. त्यानंतर साहिलच्या चाळीतील अभिजित पाटील, सुमित गावडे आणि युवराज खले हे चौकशीसाठी आल्यावर टोळक्यानं त्यांच्यावर अचानक झडप घालत जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला केला. मुख्य आरोपी ऋतिकनं त्याच्याकडील धारदार सुरीने सलग वार केले तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात अभिजित पाटील गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला तर सुमित गावडे आणि युवराज खले हे उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल आहेत. या प्रकरणी प्रतीप सपकाळ, स्वयं पाटील, चेतन गायकवाड, स्वतेज जाधव यांना अटक करण्यात आली असून 4 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तर 2 आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या पथकाकडून सुरू आहे. भर दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या वागळे स्टेट पोलिसांनी आवळल्या मोजक्या. दिवसा घरात कोणी नसल्यानं घरांची दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेकी करून अवघ्या काही मिनिटातच दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून पसार होणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या 40 वर्षीय आरोपीला वागळे स्टेट पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकता रहिवासी संघटना चाळ, अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वय वर्ष 41 या आपल्या घराच्या खोलीस कुलूप लावून कामावर गेल्या असताना कोणीतरी चोरट्यानं घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून 82,000 रुपये किमतीचे दागिने चोरी करून नेले होते. याबाबतची तक्रार वागळे स्टेट पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत आणि त्यांच्या पथकानं आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचे CCTV, गुप्त बातमीदारांपासून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा 3 हातनाका इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक रामगोपाळ वैश्य राहणार गोवंडी याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या विरोधात 15 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचंही निष्पन्न झाले. तसंच त्याच्याकडून एकूण 31,480 ग्रॅम सोने, 8 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम 75,500 रुपये असा एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या आरोपी विरोधात यापूर्वीही मुंबईतील 15 विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे, ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे. त्याला ह्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे. एक 710/25 हा घरफोडीचा 331(3) आणि 305(3) प्रमाणे BNS ॲक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता. एक 41 वर्षीय महिला होती. तिच्या जी अंबिकानगर राहणारी, तिचे दिवसा 24 तारखेला 24/11/2025 साठी तिच्या घरी घरफोडी झाली होती. 24 तारखेला एक गुन्हा होता, त्यानंतर 26 तारखेला आणि 27 तारखेला सलग 3 दिवस 3 घरफोडीचे गुन्हे घडले होते. तर ह्यातला जो मेन आरोपी आहे दीपक वैश्य, त्याचं वय 40 वर्ष आहे. तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला. त्याला आपण या घरफोडीमध्ये अटक केलेत. हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे जवळपास 15 ते 16 गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत. आणखी त्याच्यावरती गुन्हे होते. आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे 3ही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे. त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी 2 गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत. त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल. त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील, त्याचबरोबर तुमचे कासारवडली असतील, असे आणखी काही गुन्हे या प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील. त्याला आरोपीला जवळपास 3 दिवस पोलीस कस्टडी आहे. 9 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे. आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या 3ही गुन्ह्यांचा 100% मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे.